आपली वर्कशॉप कॅल्क्युलेशन मधली म्हणजे कार्यशालेय गणितामधली दोन प्रकरणं झालेली आहेत. पहिलं अपूर्णांक झालेलं आहे, त्यानंतर दुसरं प्रकरण वर्ग आणि वर्गमूळ झालेलं आहे. आता तिसरं प्रकरण एकके आणि मापन पद्धती. तर हे जे प्रकरण आहे त्याचे मी तुम्हाला पीडीएफ पाठवलेली आहे. त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला व्याख्या, त्यानंतर मापनाच्या पद्धती, त्यानंतर एककांचे प्रकार, त्यानंतर वेगवेगळे चार्ट कोणते कोणते ते सगळं दिलेलं आहे त्या पीडीएफ मध्ये. तर ते अगोदर लिहून काढायचं सगळं, आणि ते लिहिल्यानंतर मी आता जी तुम्हाला उदाहरणं शिकवणार आहे ती उदाहरणं ते पीडीएफ मधलं सगळं लिहिल्यानंतर लिहून काढायची. तर त्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला काय काय पाठवलं हे थोडक्यामध्ये सांगतो. की एककाची व्याख्या महत्वाची, मापनाच्या पद्धती महत्वाच्या, त्यानंतर एककांचे प्रकार महत्वाचे, त्यानंतर वेगवेगळे चार्ट आहेत. मूलभूत राशीचा चार्ट आहे, साधित राशीचा चार्ट आहे, त्यानंतर सूक्ष्म मापनासाठी कोणतं कोष्टक वापरलं जातं ते आहे, त्यानंतर वेगवेगळे मापन पद्धतीचे चार्ट आहेत. तर थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की दैनंदिन जीवनामध्ये आपण मार्केटमध्ये वगैरे जाताना, मार्केटमध्ये गेलो तर आपण खरेदी करतो. खरेदी करताना कुठलीही वस्तू घेताना आपण ती मापून घेतो. उदाहरणार्थ तुम्ही साखर विकत घेतली, गहू विकत घेतला, ज्वारी विकत घेतली, तर ते आपण काय करतो, क्विंटल मध्ये घेतो, किलोग्राम मध्ये घेतो, ग्रॅम मध्ये घेतो, मिलीग्राम मध्ये वगैरे नाही, पण आपण क्विंटल मध्ये घेतो, किलोग्राम मध्ये घेतो, ग्रॅम मध्ये घेतो. जर समजा आपल्याला दूध आणायचं म्हणलं तर कशामध्ये घेतो, ते लिटर मध्ये वगैरे घेतो. तर महत्वाचं की ज्या गोष्टी आपण बाजारामधनं खरेदी करतो ते आपण मापून घेतो. त्यानंतर तुम्ही आता वर्कशॉपमध्ये काम करता. वर्कशॉपमध्ये काम करताना तुम्हाला जॉबची लांबी मोजावी लागते, जॉबचा व्यास मोजावा लागतो. तर जॉबची लांबी, व्यास किंवा तुमची रुंदी असेल, जाडी असेल, हे सगळं तुम्ही कशामध्ये मोजता, मीटरमध्ये मोजता किंवा सेंटीमीटरमध्ये मोजता किंवा मिलीमीटरमध्ये मोजता. काय काय बघितलं आपण, तर गहू, साखर, ज्वारी वगैरे किलोग्रॅम, ग्रॅम मध्ये विकत आणता. जॉबची लांबी, रुंदी वगैरे तुम्ही सेंटीमीटर, मिलीमीटर मध्ये मोजता, मीटर मध्ये मोजता, किंवा दूध वगैरे आणताना तुम्ही लिटर मध्ये आणता. तर हे जे आहे तुमचं किलोग्रॅम, ग्रॅम, क्विंटल, त्यानंतर सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर किंवा लिटर, ही आहे ती एकक आहेत. ही आहे ती काय, एकक आहेत. तर एककाची व्याख्या काय आहे, तर एककाचा वापर आपण रोज मार्केटमध्ये करतो किंवा कार्यशाळेमध्ये करतो किंवा कंपनीमध्ये करतो. एककाची व्याख्या काय आहे की कोणत्याही राशीचे मापन करण्याकरिता, कोणत्याही राशीचे मापन करण्याकरिता ज्या निश्चित परिमाणाचा उपयोग करतात, निश्चित परिमाणाचा उपयोग करतात, त्यास एकक असे म्हणतात. कोणत्याही राशीचे मापन करण्याकरिता, कोणत्याही राशीचे म्हणजे काय, ती राशी लांबी असेल, रुंदी असेल, वजन असेल, वेळ असेल, कोणत्याही राशीचे मापन करण्याकरिता ज्या निश्चित परिमाणाचा उपयोग करतात त्याला काय म्हणतात, एकक म्हणतात. आता मापनाच्या पद्धती, टाइप्स ऑफ मेजरमेंट. टाइप्स ऑफ मेजरमेंट, मापनाच्या पद्धती ह्या दोन आहेत. एक पहिली पद्धत आहे ब्रिटिश पद्धत. ब्रिटिश पद्धतीचा ब्रिटिश काळी वापर करत असत. त्या पद्धतीला FPS सिस्टीम सुद्धा म्हणतात. FPS सिस्टीम. ज्या मापनाच्या पद्धती आहेत त्यातली आहे पहिली ब्रिटिश पद्धत. ब्रिटिश सिस्टीम. याला FPS सिस्टीम सुद्धा म्हणतात. ब्रिटिश पद्धत, ब्रिटिश सिस्टीम, मापनाच्या पद्धती, टाइप्स ऑफ मेजरमेंट. पहिली ब्रिटिश पद्धत आहे, ब्रिटिश सिस्टीम.
त्याला FPS सिस्टीम सुद्धा म्हणतात. तर या पद्धतीचा वापर ब्रिटिश काळी करत असत. आता ही पद्धत वापरत नाहीत. ब्रिटिश काळी या पद्धतीचा वापर करत असत. या पद्धतीमध्ये लांबी फुटामध्ये, वस्तुमान पाऊंडामध्ये आणि वेळ सेकंदामध्ये मोजत असत. लांबी, वस्तुमान, वेळ या मूलभूत राशी आहेत. त्याच्यावरनं मापनाच्या पद्धती पडलेल्या आहेत. लांबी कशामध्ये मोजत असत ब्रिटिश काळी? फुटामध्ये. वजन अथवा वस्तुमान कशामध्ये? पाऊंडामध्ये. आणि वेळ कशामध्ये मोजत असत? सेकंदामध्ये. म्हणून या पद्धतीला फूट पाऊंड सेकंद पद्धत म्हणतात. फूट पाऊंड सेकंद पद्धत. फूट पाऊंड सेकंद पद्धत. लांबी कशामध्ये मोजत असत? फुटामध्ये. वजन अथवा वस्तुमान पाऊंडामध्ये. आणि वेळ कशामध्ये मोजत असत? सेकंदामध्ये. तर याला FPS सिस्टीम सुद्धा म्हणतात. ह्याचा वापर ब्रिटिश काळी करत असत, आता करत नाहीत. आता मापनाची दुसरी पद्धत आलेली आहे, मॅट्रिक पद्धत. मॅट्रिक सिस्टीम आता सध्या आपल्या भारतामध्ये वापरतात. मॅट्रिक सिस्टीम. मॅट्रिक सिस्टीम मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. मॅट्रिक सिस्टीम मधला पहिला प्रकार आहे MKS. MKS पद्धत. MKS पद्धत म्हणजे काय? मीटर किलोग्रॅम सेकंद पद्धत. मीटर मीटर किलोग्रॅम सेकंद पद्धत. तर तुम्हाला मी मागाशी सांगितलं, लांबी, वस्तुमान आणि वेळ या मूलभूत राशी आहेत. या मूलभूत राशीच्या वाचनावरनं मापनाच्या पद्धती पडलेल्या आहेत. तर मीटर किलोग्रॅम सेकंद पद्धत MKS पद्धतीमध्ये लांबी कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. वजन अथवा वस्तुमान कशामध्ये मोजतात? किलोग्रॅम मध्ये. आणि वेळ किंवा काळ कशामध्ये मोजतात? सेकंदामध्ये. म्हणून ह्याला पद्धतीला काय म्हणायचं? MKS पद्धत. हीच MKS पद्धत आता भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि त्याला SI पद्धत म्हणतात. MKS पद्धतीलाच SI पद्धत म्हणतात. SI पद्धत. SI पद्धत म्हणजे काय? स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम. SI पद्धतीलाच MKS पद्धतीलाच काय म्हणतात? SI पद्धत. स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम. हे फार महत्वाचं आहे. MKS पद्धत सध्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. या MKS पद्धतीलाच SI पद्धत असं म्हणतात. ही मॅट्रिक पद्धतीमधली पहिली पद्धत झाली. MKS पद्धत, SI पद्धत. आणि ह्याच्यातली दुसरी पद्धत आहे CGS पद्धत. सेंटीमीटर ग्रॅम सेकंद पद्धत. सेंटीमीटर ग्रॅम सेकंद पद्धत. ह्याच्यामध्ये लांबी कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. वजन अथवा वस्तुमान ग्रॅम मध्ये. आणि वेळ कशामध्ये मोजतात? सेकंदामध्ये. म्हणून या सिस्टीमला काय म्हणायचं? CGS सिस्टीम किंवा सेंटीमीटर ग्रॅम सेकंद पद्धत. सगळ्यात महत्वाची आहे MKS पद्धत म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंद पद्धत. यालाच SI पद्धत म्हणतात. SI पद्धत म्हणजे काय? स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम. तुम्हाला
SI पद्धतीतली एकक हमखास पेपरमध्ये विचारली जातात. SI पद्धतीतली एकक ती तुम्हाला देणारच आहे. तर महत्वाच्या मापनाच्या पद्धती आपण बघितल्या, एककाची व्याख्या बघितली, त्यानंतर मापनाच्या पद्धती बघितल्या. मापनाच्या पद्धती कुठली? पहिली ब्रिटिश पद्धत, त्याला FPS सिस्टीम सुद्धा म्हणतात. दुसरी मॅट्रिक पद्धत. मॅट्रिक पद्धतीमध्ये 2 प्रकार आहेत, MKS सिस्टीम आणि CGS सिस्टीम. MKS सिस्टीमला SI सिस्टीम सुद्धा म्हणतात. SI सिस्टीम म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम. तर हे महत्वाचं, ही सध्या आता पद्धत चालू आहे MKS सिस्टीम. तर ह्या झाल्या मापनाच्या पद्धती. आता या प्रकरणामध्ये पुढचं महत्वाचं आहे एककाचे प्रकार. एककाची व्याख्या बघितली, मापनाच्या पद्धती बघितल्या. आता एककाचे प्रकार आपण बघूया. टाइप्स ऑफ युनिट्स. त्यातला पहिला प्रकार आहे मूलभूत एकके, फंडामेंटल युनिट्स. एककाचा प्रकार कुठलाही पहिला मूलभूत एकके. तुम्हाला मगाशी मी सांगितलं लांबी, वस्तुमान, वेळ या मूलभूत राशी. लांबी, वस्तुमान, वेळ या काय आहेत? मूलभूत राशी. लांबी, वस्तुमान, वेळ काय आहेत? मूलभूत राशी आहेत. आणि या राशीच्या एककांना काय म्हणतात? मूलभूत एकके. लांबी, वस्तुमान, वेळ या मूलभूत राशी आहेत. या मूलभूत राशीच्या एककांना काय म्हणतात? मूलभूत एकके. मग आता लांबी तुम्ही कशा कशामध्ये मोजता? किलोमीटर मध्ये मोजता, मैलामध्ये मोजता, मीटर मध्ये मोजता, सेंटीमीटर मध्ये मोजता, मिलीमीटर मध्ये मोजता. वस्तुमान कशा कशामध्ये मोजता? किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅम. वेळ कशा कशामध्ये मोजता? आवर्स. त्यानंतर कशामध्ये मोजता? मिनिट. त्यानंतर सेकंद. तर हे सगळे काय आहेत? मूलभूत एकके आहेत. मूलभूत राशींच्या एककांना मूलभूत एकके म्हणतात. लांबी, वस्तुमान, वेळ या मूलभूत राशी आहेत. हे परत परत लक्षात ठेवा. आणि या राशीच्या एककांना मूलभूत एकके म्हणतात. हे तुम्हाला दिलेली एकके. एककाचा दुसरा प्रकार आहे साधित एकके. त्याला डिराइव्हड युनिट्स म्हणतात. साधित एकके. साधित एकके म्हणजे काय? तर मूलभूत राशीपासून साधित राशी तयार होतात. तुम्हाला उदाहरण दिल्यावर कळेल की मूलभूत राशीपासून साधित राशी कशा तयार होतात. मूलभूत राशीपासून साधित राशी तयार होतात आणि मूलभूत एककांपासून साधित एकके तयार होतात. उदाहरणार्थ आयताचं क्षेत्रफळ. बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर मीटर गुणिले मीटर. म्हणजे लांबी समजा मीटर मध्ये असली आणि रुंदी मीटर मध्ये असली. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, मीटर गुणिले मीटर. 2 गुणिले 2 काय असते? 2चा वर्ग. तसं मीटर गुणिले मीटर काय असणार आहे? मीटरचा वर्ग. मीटरचा वर्ग. मीटरच्या वर्गालाच इंग्रजीमध्ये
स्क्वेअर मीटर म्हणतात. स्क्वेअर म्हणजे दुसरा घात. स्क्वेअर म्हणजे दुसरा घात. मीटर गुणिले मीटर म्हणजे काय? मीटरचा वर्ग. ह्यालाच काय म्हणायचं? स्क्वेअर मीटर. स्क्वेअर म्हणजे दुसरा घात. त्याला मराठीमध्ये म्हणायचं चौरस मीटर. त्याला आपण शॉर्ट मध्ये लिहितो चौरस मीटर. आणि हे सुद्धा शॉर्ट मध्ये काय लिहितो? स्क्वेअर मीटर. तर आयताच्या क्षेत्रफळाला सूत्र लांबी गुणिले रुंदी मीटर गुणिले मीटर म्हणजे मीटरचा वर्ग. ह्याला स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये क्षेत्रफळ ही साधित राशी आहे. ह्या मूलभूत राशी आहेत लांबी, वस्तुमान, वेळ. क्षेत्रफळ ही काय? साधित राशी. आता ही झाली साधित राशी. साधित एकक कुठली आली? लांबीचं आणि रुंदीचं मीटर हे मूलभूत एकक आहे. तर बघितलंय आपण, लांबीचं रुंदीचं मीटर हे मूलभूत एकक आहे. पण त्यापासून तयार झालेलं चौरस मीटर हे साधित एकक आहे. मीटर पासून तयार झालेलं चौरस मीटर. चौरस मीटर हे साधित एकक आणि क्षेत्रफळ ही साधित राशी. तर मूलभूत राशींपासून काय तयार होतात? साधित राशी. मग ते क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल, त्यानंतर प्रेरणा असेल, शक्ती असेल, कार्य असेल, या सगळ्या साधित राशी आहेत. आणि ती साधित राशीच्या एककांना काय म्हणतात? साधित राशीच्या एककांना काय म्हणतात? साधित एकक आहे. तर चौरस मीटर हे साधित एकक आहे. हे झालं तुमचं क्षेत्रफळाच्या बाबतीत. घनफळाच्या बाबतीत समजा घनफळ आयताकृती ठोकळ्याचे घनफळ असेल. ते काय असते? लांबी गुणिले रुंदी गुणिले जाडी. मग लांबी मीटर मध्ये असली, रुंदी मीटर मध्ये असली आणि जाडी मीटर मध्ये असली तर मीटरचा तिसरा घात झाला. मीटरचा काय झाला? तिसरा घात. ह्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं क्युबिक मीटर. क्युबिक मीटर. आणि ह्यालाच मराठीमध्ये म्हणायचं घनमीटर. घनमीटर. तर याच्यामध्ये घनफळ काय झाली? साधित राशी. घनफळ काय झाली? साधित राशी. आणि घनमीटर काय झालं? साधित एकक. साधित राशी घनफळ, साधित एकक घनमीटर. तर घनफळाला एकक, घनफळ म्हणजेच आकारमान, हे लक्षात ठेवा. घनफळ म्हणजेच आकारमान. आकारमानाला एकक तिसऱ्या घातात असतात. तिसऱ्या घातात म्हणजे घन. घन म्हणजे क्युबिक. मीटर मध्ये जर बाजू असल्या तर घनफळाला एकक घनमीटर. मग बाजू जर सेंटीमीटर मध्ये असतात तर घन सेंटीमीटर, क्युबिक सेंटीमीटर. तर क्षेत्रफळाला एकक असतात चौरस मध्ये, दुसऱ्या घातामध्ये. क्षेत्रफळाला एकक असतात चौरस मध्ये, दुसऱ्या घातामध्ये. घनफळाला एकक असतात तिसऱ्या घातामध्ये, घन मध्ये. मग बाजू जर सेंटीमीटर मध्ये असले तर क्षेत्रफळाला एकक काय? बाजू जर सेंटीमीटर मध्ये असले तर क्षेत्रफळाला एकक चौरस सेंटीमीटर अथवा सेंटीमीटरचा दुसरा घात, सेंटीमीटरचा वर्ग. हे झालं क्षेत्रफळाला एकक. आणि बाजू जर सेंटीमीटर मध्ये असते तर घनफळाला एकक काय? घनफळाला एकक घन सेंटीमीटर, क्युबिक सेंटीमीटर, सेंटीमीटरचा तिसरा घात. क्षेत्रफळाला एकक दुसऱ्या घातामध्ये असतात, चौरस मध्ये असतात, स्क्वेअर मध्ये असतात. घनफळाला एकक तिसऱ्या घातामध्ये असतात, क्युबिक मध्ये असतात, घन मध्ये असतात. तर
साधित राशीच्या एककांना, ही साधित राशी झाली, साधित राशीच्या एककांना काय म्हणतात? साधित एकके. मीटर हे मूलभूत एकक आहे. मीटर हे मूलभूत एकक आहे. त्यापासून तयार होणारं घनमीटर हे साधित एकक आहे. तर ही झाली साधित एकके. आता गुरुत्वीय एकके, एककाचा तिसरा प्रकार गुरुत्वीय एकके. त्याला ग्रॅव्हिटेशनल युनिट्स म्हणायचं. आता मी शिकवते, तुम्हाला लिहायचं नाहीये, हे सगळं तुम्हाला ते पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. फक्त थोडक्यात सांगतोय तुम्हाला, हे तुम्हाला लिहायचं नाहीये, सगळं दिलेलं आहे तुम्हाला पीडीएफ मध्ये. हे थोडक्यामध्ये सांगतोय तुम्हाला. एककाचा तिसरा प्रकार काय? गुरुत्वीय एकके. गुरुत्वीय एकके म्हणजे काय? वजन या राशीच्या एककांना काय म्हणायचं? वजन या राशीच्या एककांना गुरुत्वीय एकके म्हणायचं. वजन या राशीच्या एककांना गुरुत्वीय एकके म्हणायचं. पौंड, ग्रॅम, किलोग्रॅम. उदाहरणार्थ पौंड, ग्रॅम, किलोग्रॅम. पौंडाला थोडक्यात असं सुद्धा म्हणतात एलबीएस. पौंडाला एलबीएस सुद्धा म्हणतात. LBS हे लक्षात ठेवा. पौंड शक्यतो POUND लिहित नाहीत, हे असं लिहितात पौंड. LBS ग्रॅम, किलोग्रॅम. तर ही कुठली एकके आहेत? गुरुत्वीय एकके. वजन या राशीचे एकके. वजन या राशीच्या एककांना गुरुत्वीय एकके म्हणतात. पौंड, ग्रॅम, किलोग्रॅम. पौंडाला हे म्हणतात, हे लक्षात ठेवा. हे दिलेलं आहे तुम्हाला. तर पौंडाला LBS म्हणतात. एककाचा चौथा प्रकार प्रकेवल एकके. ऍब्सोल्यूट युनिट्स. एककाचा चौथा प्रकार प्रकेवल एकके, ऍब्सोल्यूट युनिट्स. वस्तुमान या राशीच्या एककांना प्रकेवल एकके म्हणतात. गुरुत्वीय एकके म्हणजे काय? वजन या राशीची एकके. आणि प्रकेवल एकके म्हणजे काय? वस्तुमान या राशीची एकके. वस्तुमान या राशीची एकके पौंडल, न्यूटन, डाइन. पौंडल, न्यूटन, डाइन ही प्रकेवल एकके आहेत. पौंडल, न्यूटन, डाइन प्रकेवल एकके. ही कुठली एकके आहेत? वस्तुमानाची एकके. वजन या राशीच्या एककांना गुरुत्वीय एकके म्हणायचं. वस्तुमान या राशीच्या एककांना प्रकेवल एकके म्हणायचं. 4 एककांचे प्रकार आपण पाहिले. मूलभूत एकके, साधित एकके, त्यानंतर गुरुत्वीय एकके, त्यानंतर प्रकेवल एकके. तर हे झाले एककांचे 4 प्रकार. एककाची व्याख्या बघितली, मापनाच्या पद्धती बघितल्या, एककाचे प्रकार बघितले. त्यानंतर तुम्हाला वळीनं तक्ते दिलेले आहेत. तक्त्यामध्ये काय काय आहे? मूलभूत राशीचा तक्ता आहे. मूलभूत राशी SI पद्धतीमध्ये कशामध्ये मोजतात? MKS पद्धतीमध्ये. MKS म्हणजेच SI पद्धत. CGS पद्धतीमध्ये कशा कशामध्ये मोजतात तो तक्ता आहे. त्यानंतर साधित राशी कशामध्ये मोजतात तो तक्ता आहे. त्यानंतर तुम्हाला सूक्ष्म मापनाचा तक्ता आहे. सूक्ष्म मापन म्हणजे अतिसूक्ष्म मापनासाठी त्या तक्त्याचा उपयोग करतात. त्यामध्ये नानो, मायक्रो, मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टो, किलो, मेगा, गिगा, फेंटो. तर ह्या सगळ्या सूक्ष्म मापनासाठी पद्धती वापरतात. तो तक्ता तुम्हाला अख्खा आहे, तो तक्ता पाठांतर करा. त्याच्या घातात्मक किमती, कितवा घात येतो त्या घातात्मक किमती पाठांतर करा. कुठला तक्ता आहे? सूक्ष्म मापनाचा तक्ता. त्याच्यामध्ये काय काय? फेंटो, नानो, मायक्रो, मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टो, किलो,
मेगा, गिगा हे वळीनं पाठांतर करायचं आणि त्याच्या संख्यात्मक किमती बघायच्या आणि घात कितवा आहे 10चा त्या किमती बघायच्या. तो सूक्ष्म मापनाचा तक्ता झाला. त्यानंतर तुम्हाला महत्वाचे तक्ते वळीनं दिलेले आहेत. कुठले कुठले? लांबी मापन, वस्तुमान अथवा वजन मापन, वेळ मापन, कोन मापन, क्षेत्रफळ मापन, घनफळ मापन. घनफळ म्हणजेच आकारमान मापन. त्यानंतर तुम्हाला दिलेले उष्णतेची एकके, तापमानाची एकके, कार्याची एकके, शक्तीची एकके, ऊर्जेची एकके, त्यानंतर प्रेरणेची एकके. असे सगळे तुम्हाला वळीनं तक्ते दिलेले आहेत. त्यामध्ये ज्या मूलभूत राशी आहेत लांबी, वस्तुमान, वेळ या राशींची एककं तुम्हाला मॅट्रिक पद्धतीत दिलेली आहेत, ब्रिटिश पद्धतीत दिलेली आहेत. म्हणजे मॅट्रिक पद्धतीत सध्या लांबी मापन कशामध्ये करतात आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये कशामध्ये करायचे. तर ह्या तिन्ही मूलभूत राशींची तुम्हाला ब्रिटिश मॅट्रिक पद्धतीत दोन्ही पद्धतीत एककं दिली आहेत, त्यांची रूपांतरं दिलेली आहेत. हे तक्ते वळीनं जवळजवळ 8-9 तक्ते आहेत. ते 8-9 तक्ते डोळ्याखालनं 2दा-3दा घातले तरी ते पाठांतर होतील तुमचे. त्याच्याशी तुम्ही बरेच निगडीत आहात 10वी पर्यंत, तर ते फक्त डोळ्याखालनं घाला. महत्वाची एकके पाठांतर असणं महत्वाचं. जसं लांबी मापन तक्ता काढला तर किलोमीटरचं मैलामध्ये रूपांतर आहे. एका किलोमीटरचं मैल किती आणि एका मैलाचे किलोमीटर किती, एका मीटरचे सेंटीमीटर किती, एका मीटरचे मिलीमीटर किती, एका किलोमीटरचे सेंटीमीटर किती, एका सेंटीमीटरचे मिलीमीटर किती, हे सगळं लांबी मापन मध्ये. मग मॅट्रिक पद्धतीमध्ये कसे मोजायचे आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये कसे मोजायचे हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ते पाठांतर करा. वजन मापन मध्ये किलोग्रॅमचे पाऊंड किती, पाऊंडाचं किलोग्रॅम किती, उलटी पण एकक आहेत बरं का. किलोग्रॅमचं पण पाऊंड आहे आणि पाऊंडाचं पण किलोग्रॅम आहे. तर ती एकके सगळे. किंवा एका टनाचे किलोग्रॅम किती. मॅट्रिक पद्धतीत एका टनाचे किलोग्रॅम 1000 किलोग्रॅम आहेत, पण ब्रिटिश पद्धतीमध्ये एका टनाचे किलोग्रॅम 1016 किलोग्रॅम होते. हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे त्या तक्त्यामध्ये. तर तुम्हाला आता सांगितलं जसं पाऊंडाचं किलोग्रॅम मध्ये असते तसं किलोग्रॅमचं पण पाऊंडात असते. असे तक्ते दिलेले आहेत. वेळ मापनचे तक्ते दिलेले आहेत. वेळ मापनच्या तक्त्यामध्ये एका तासाचे सेकंद किती, एका तासाचे मिनिट किती, एका मिनिटाचे सेकंद किती, एका वर्षाचे दिवस किती, लीप इयर म्हणजे काय, लीप इयर मध्ये 366 दिवस कसे असतात, हे सगळं वेळ मापन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर कोन मापन दिलेलं आहे. कोन मापन म्हणजे अंश, रेडियन म्हणजे काय, अंशाचं रेडियन मध्ये रूपांतर, रेडियनचं अंशामध्ये रूपांतर, कोन मापनचा तक्ता दिला आहे. क्षेत्रफळ मापन मध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं क्षेत्रफळाची एककं चौरस मध्ये असतात आणि घनफळाची एककं, आकारमानाची एककं घन मध्ये असतात. चौरस म्हणजे दुसरा घात, घन म्हणजे तिसरा घात. तर हे सगळे तक्ते दिलेले आहेत. तापमान मापन दिले, उष्णता मापन दिले, कार्य, ऊर्जा, शक्ती दिलेलं आहे. त्यानंतर प्रेरणा मापन दिलेलं आहे. हे सगळे तक्ते आहे ते डोळ्याखालनं घाला. आणि त्यानंतर आता ह्याच्यावरची उदाहरणं महत्वाची, तर ती आपण उदाहरणं चालू करूया. तर त्यातला उदाहरण संग्रह पहिला. हे जे आता मी तुम्हाला समजून सांगितलं ते तुम्ही सगळं तुम्हाला PDF मध्ये दिलेलं आहे, काय लिहायची गरज नाही. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, एककाची व्याख्या बघितली, मापनाच्या पद्धती बघितल्या, एककाचे प्रकार बघितले, चार्ट तुम्हाला काय काय दिले बघितलं. ते जे PDF मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे ते थोडक्यात सांगितलं मी. आता महत्वाचा पार्ट उदाहरणाकडे जायचं आपल्याला. त्यातला उदाहरण संग्रह पहिला.
उदाहरण संग्रह 1 सांगितल्याप्रमाणे रूपांतर करा. कन्वर्ट दी फॉलोइंग. कन्वर्ट दी फॉलोइंग म्हणजे कशाचं कशामध्ये रूपांतर करायचं अशा प्रकारची उदाहरणं. कन्वर्ट दी फॉलोइंग. कन्व्हर्शन म्हणजे काय? रूपांतर करायचं. सांगितल्याप्रमाणे रूपांतर करा. ही गणित जर तक्ते वगैरे व्यवस्थित पाठांतर असले तर अतिशय सोपी गणित आहे. कॅल्क्युलेशनची पद्धत मी तुम्हाला सांगतो. ओळीनं जावी आपण. तर पहिल्यांदा लांबी मापनवर उदाहरणं बघूया आपण. लेंथ लांबी मापन. लांबी मापन तक्ता आहे पहिला, त्याच्यावरची उदाहरणं असं पद्धतीनं जाऊया आपण. थोडी थोडी उदाहरणं त्याच्यावरची. एकदा तुम्हाला समजलं उदाहरण कसं सोडवायचं की पुढचा प्रश्न नाही. हे तुम्हाला हितनं पुढं लिहून घ्यायचंय. ह्याच्या अगोदरचं आपलं सगळं लिहून झालेलं आहे. गणित चालू झाली, उदाहरण संग्रह चालू झाले की तुम्हाला लिहून घ्यायचंय. आता तुम्हाला नेहमीच्या पद्धतीनं स्क्रीनशॉट मारा, अन्यथा तिथं व्हिडिओ पॉज करा, थांबवा आणि नंतर तुम्ही लिहू शकता. त्याच्यावरचं पहिलं उदाहरण. उदाहरण क्रमांक 1. कशाचं कशात रूपांतर करायचंय? 8 मैलाचं किलोमीटर मध्ये. 8 मैलाचं किलोमीटर मध्ये इंग्रजीमध्ये कसं लिहितात? 8 माइल्स इंटू किलोमीटर. 8 मैलाचं किलोमीटर, 8 माइल्स इंटू किलोमीटर. आता ह्याच्यामध्ये फार महत्वाचं असं विचारलंय कसं, मैलाचं किलोमीटर विचारलंय तसंच रूपांतर मांडलं गेलं पाहिजे. मैलाचं किलोमीटर मध्येच रूपांतर मांडलं गेलं पाहिजे. जसा प्रश्न विचारलाय तसं रूपांतर मांडलं गेलं पाहिजे. काय प्रश्न विचारलाय? मैलाचं किलोमीटर मध्ये. मैलाचंच किलोमीटर मध्ये मांडायचं का? तर किलोमीटरचं सुद्धा मैलात रूपांतर आहे. उलट मांडू नका. जर तुम्हाला इथं किलोमीटरचं मैलात विचारलं तर किलोमीटरचं मैलात मांडा. जशी विचारणा केली तसं रूपांतर मांडणं फार महत्वाचं. का? तर उलटी सुद्धा रूपांतर असतात. त्यामुळं जसा प्रश्न विचारलाय तसं रूपांतर मांडा. आता एका मैलाचं किलोमीटर किती? जर मांडणी अशी करायची, जर 1 मैल बरोबर 1.609 किलोमीटर, 1.609 किलोमीटर, तर किती विचारलंय? 8 मैल. मैलाचं किलोमीटर विचारले, मैलाची किलोमीटर मध्ये मांडणी केली. 8 मैलाचं विचारले, खाली मांडलं. आता कॅल्क्युलेशनचं पार्ट महत्वाचं. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या वाटल्यास इथं लिहून ठेवतो. तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या द्यायची काही गरज नव्हती, पण तरीही अभ्यास करताना तुम्हाला वाचलं की आलं पाहिजे. तिरकस गुणाकार म्हणजे हा गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या जरी 1 असली तरी कायम 1 असेल असं नाही. इथं काय काय वेळेस संख्या असू शकते, ती पण गणित आपण घेणार आहे. म्हणून 1 असलं तरी मांडायचं, इथं सोडू नका. इथं 1च्या जागी संख्या असू शकते, म्हणून हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. 1 आहे त्यानं काही फरक पडत नाही, कबूल आहे, पण इथं संख्या कधी कधी असू शकते. म्हणून कॅल्क्युलेशन कसं करणार तुम्ही? 8 गुणिले 1.609 हा तिरकस गुणाकार झाला, त्याला भागिले डोक्यावरची संख्या 1, म्हणजेच
एका मैलाचं, सॉरी 8 मैलाचं, ह्याचं कॅल्क्युलेशन किती येतंय? आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर मध्ये करायला अलाउड आहे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये करू शकता. तेवढंच, त्याच्यापेक्षा दुसरं नाही काय, हे एवढंच करू शकता. आलं लक्षात? तर ह्याचं कॅल्क्युलेशन येतंय 12.872 किलोमीटर. 12.872 किलोमीटर. तर महत्वाच्या गोष्टी काय सांगितल्या तुम्हाला? कशाचं कशामध्ये रूपांतर विचारले तशीच मांडणी करायची, उलट मांडणी करायची नाही. कशाचं कशामध्ये रूपांतर करायचे त्याच पद्धतीनं मांडणी करायची. मैलाचं किलोमीटर विचारले तशीच मांडणी करा. जर दुसरा प्रश्न आला समजा किलोमीटरचं मैलात, तर किलोमीटरचं मैलात सुद्धा रूपांतर आहे. आपण दुसरं उदाहरण बघणार आहे. आणि ही मांडणी केल्यानंतर तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या भागिले 1 असलं तरी मांडायचं, कारण इथं कधी कधी संख्या असू शकते. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं. दुसरं उदाहरण बघूया. बत्तीस किलोमीटरचे मैलात आत्ताच मी तुम्हाला सांगितलं उलट सुद्धा असू शकतं. इथं प्रश्न काय होता? मैलाचं किलोमीटर मध्ये, आता किलोमीटरचं मैलात. मग तशीच मांडणी करा. जर 1 किलोमीटर बरोबर 0.621 तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बरं का, हे सगळं तक्त्यामध्ये आहे. 0.621 मैल. खरं तर हे 0.6213 आहे, परंतु तुम्ही 0.621 घेतलं तरी चालतंय, बिघडत नाही. ऍक्च्युअल काय 0.6213, 0.6213 आहे, करेक्ट अगदी. पण तुम्ही 0.621 घेतलं तरी चालतंय. तर किती किलोमीटर विचारले? 32. तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या 32 गुणिले 0.621 त्याला भागिले 1. तर 32 किलोमीटर बरोबर, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये करायचे. ते येते 19.872. 19.872 किलोमीटरचे मैल. 32 किलोमीटरचं मैलात रूपांतर. मैलापेक्षा किलोमीटर लहान असतं. तर ते पाठांतर करताना बघा, मैलाचे किलोमीटर, मैल हे मोठं असतं, किलोमीटर हे लहान असतं. आलं लक्षात? तर त्या पद्धतीनं तक्ते पाठांतर करायचे. एका मैलाचं किलोमीटर किती? 1.609. म्हणजे मैल मोठं, किलोमीटर लहान झालं. आलं का लक्षात? हे बघा, किलोमीटरचं मैलात रूपांतर, किलोमीटर मैल. तर त्या पद्धतीनं तक्ते पाठांतर करा. हे घ्या पटकन स्क्रीनशॉट मारून. मैल मोठं असतं, किलोमीटर लहान असतं.
40 इंच इंटू सेंटीमीटर. इंच इंटू सेंटीमीटर. 40 इंचाचं सेंटीमीटर करायचं. जर 1 इंच बरोबर किती सेंटीमीटर, तर 1 इंच बरोबर 2.54 सेंटीमीटर. तर किती दिलंय? 40 इंच बरोबर तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या. इंचाचं सेंटीमीटर मध्ये विचारले, इंचाची सेंटीमीटर मध्येच मांडणी पाहिजे, उलट नको आहे. उलट विचारले उलट मांडा. इंचाचं सेंटीमीटर किती इंचाचं करायचे सेंटीमीटर? 40 इंचाचं. तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या. 40 गुणिले 2.54 त्याला भागिले 1, म्हणून 40 इंच बरोबर 101.6 सेंटीमीटर. सेंटीमीटर. मीटरचं इंचात रूपांतर. जर 1 मीटर तशीच मांडणी करायची मीटरची इंचात. इथं प्रश्न मी उलटा विचारलाय. मीटरचं इंच विचारले तर इथं इंचाचं मीटर विचारले, म्हणून इथं मांडणी मीटरची इंचातच पाहिजे आणि इथं मांडणी इंचाची मीटर मध्येच पाहिजे. 1 मीटर बरोबर 39.37 इंच. 1 मीटर बरोबर किती? 39.37 इंच. तर 5 मीटर बरोबर तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या. 5 गुणिले 39.37 भागिले 1, म्हणून 5 मीटर बरोबर याचं कॅल्क्युलेशन येते 196.85. 196.85 इंच. इंचाचं मीटर मध्ये. जर आता समजा तुमच्याकडे हे रूपांतर आहे मीटरचं इंचात रूपांतर आहे. काय आहे? 1 मीटर बरोबर 39.37 इंच. पण उलट नाहीये, इंचाचं मीटर मध्ये नाही. मीटरचं इंचात आहे, इंचाचं मीटर मध्ये नाहीये. आपल्याला मांडणी तर तशी करायची, इंचाचं मीटर विचारले, मग काय करायचं? हे उलट मांडा. जर 39.37 इंच बरोबर 1 मीटर, जर 39.37 इंच बरोबर 1 मीटर, तर किती? 50 इंच बरोबर. हे बघा, अशा पद्धतीनं जर पाठांतर नसलं तर उलट मांडलं तरी चालतं, पण हे सरळ पाठांतर असलं पाहिजे. मीटरचं इंच माहित असलं पाहिजे. मीटरचं जर इंच माहित असलं तर इंचाचं मीटर करता येईल तुम्हाला. उलट मांडा. हे काय करा? उलट मांडा. पण आपला कॅल्क्युलेशनचा प्रकार सोडू नका. तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या. मी तुम्हाला मगाशी म्हटलं डोक्यावर 1च्या जागी संख्या असू शकते. मग इथं 1च्या जागी संख्या आहे. इथं 1 आलाय, इथं 1 नेहमी असतो, तो आलाय इथं. मग आपली पद्धत कुठली सोडायची नाही,
तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या. मग 50 गुणिले 1 भागिले 39.37. मग 50 इंचाचं म्हणून 50 इंच बरोबर किती मीटर येते? 1.27 मीटर. पन्नास इंच बरोबर 1.27 मीटर. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन फार महत्वाचे. घ्या पटकन स्क्रीनशॉट मारून. शून्य 0.4 इंचाचं मिलीमीटर मध्ये रूपांतर. मगाशी आपण इंचाचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर त्याचं उदाहरण बघितलं. इंचाचं सेंटीमीटर 2.56. जर एका इंचाचं 2.56 सेंटीमीटर असलं तर एका इंचाचं 25.4 मिलीमीटर असतंय. का तर एका सेंटीमीटरचे 10 मिलीमीटर. एका सेंटीमीटरचे 10 मिलीमीटर. मग एका इंचाचं 2.54 सेंटीमीटर असलं तर मिलीमीटर किती असणार आहे? 25.4. आलं लक्षात? जर 1 इंच बरोबर 25.4 मिलीमीटर तर 0.4 इंच बरोबर इंचाचं मिलीमीटर. इंचाचं मिलीमीटर तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या.
0.4 गुणिले 25.4 भागिले 1 म्हणून 0.4 इंच बरोबर 0.4 इंच बरोबर 10.16 मिलीमीटर. 10.16 मिलीमीटर. इथं उलट विचारलंय तुम्हाला. इथं इंचाचं मिलीमीटर, इथं मिलीमीटरचं इंच. जर मिलीमीटरचं इंचात रूपांतर आहे का तुमच्याकडे? जर नसलं तर काय करायचंय? उलट मांडा. आहे तुमच्याकडं, पण जर पटकन आठवलं नाही, खरं आहे तुमच्याकडं एका मिलीमीटरचे इंच आहेत 0.003937. पाठांतरला अवघड जाते बघा. मगाशी 39.37 मीटर होतं. इंचाचं मीटर किती? 39.37. इथं तुम्हाला मिलीमीटरचं इंचामध्ये आहे. मगाशी मीटरचं इंचामध्ये होतं. तर हे 8 मिलीमीटरचं इंचामध्ये रूपांतर. एका मिलीमीटरचे इंच किती? आता मी तुम्हाला म्हणलं 0.003937. ते जर पाठांतर वगैरे होत नसलं तर हे उलट मांडा. सरळ काय करा? उलट मांडा. 25.4 मिलीमीटर बरोबर. जर 25.4 मिलीमीटर बरोबर 1 इंच. काय केलं? उलट मांडलं मी. मिलीमीटरचं इंचात, मिलीमीटरचं इंचात. इथं इंचाचं मिलीमीटर, इंचाचं मिलीमीटर. इथं मिलीमीटरचं इंचात, मिलीमीटरचं इंचात. फक्त काय केलं? उलट मांडलं. आपल्याला विचारलंय तसं मांडा. पाठांतर नसलं तर या पद्धतीनं मांडा. तर किती? 8 मिलीमीटर बरोबर तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या 25.4 म्हणून हे सोडू नका कॅल्क्युलेशन. इथं संख्या असो नसो, पण हे कॅल्क्युलेशन सोडू नका. तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या 1 जरी असली तरी सोडू नका. म्हणून 8 मिलीमीटर बरोबर हे तुमचं उत्तर येत आहे 0.31496. 0.31496. कशामध्ये रूपांतर झालं? इंचामध्ये. कशाचं? मिलीमीटरचं. तर अशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन करायचं. पाठांतर नसलं तर उलट मांडा, पण जसा प्रश्न विचारलाय तशी मांडणी महत्वाची, अन्यथा उत्तर चुकणार. जसा प्रश्न विचारलाय इंचाचं मिलीमीटर, इंचाचं मिलीमीटर, मिलीमीटरचं इंच, मिलीमीटरचं इंच, तशीच मांडणी महत्वाची. 1.5 मैलाचं फुटामध्ये रूपांतर. जर 1 मैल बरोबर 5280 फूट. फूट असंही लिहिलं तरी चालतं, असंही लिहिलं तरी चालतं. तर 1.5 मैल बरोबर 1.5 गुणिले 5280, त्याला भागिले डोक्यावरची संख्या 1 म्हणून 1.5 मैल बरोबर 1.5 गुणिले 5280, 7980 फूट. मैलाचं फूट 7980 फूट. उदाहरण क्रमांक 8. या पटकन स्क्रीनशॉट मारून. 7980 फूट.
किलोमीटरचं सेंटीमीटर मध्ये, किलोमीटरचे सेंटीमीटर, एका किलोमीटरचे 1000 मीटर, एका किलोमीटरचे 1000 मीटर आणि एका मीटरचे 100 सेंटीमीटर. तर एका किलोमीटरचं सेंटीमीटर किती येतील? मी आता तुम्हाला काय काय सांगितलं. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, आणि एका मीटरचे 100 सेंटीमीटर. तर आपल्याला किलोमीटरकडनं सेंटीमीटरकडे जायचंय. काय करावं लागेल? 1000 गुणिले 100 करावं लागेल. 1000 गुणिले 100, 1 किलोमीटर बरोबर 1000 गुणिले 100 सेंटीमीटर, म्हणजेच 1,00,000 झालं. एका किलोमीटरचं सेंटीमीटर किती झालं? 1,00,000 सेंटीमीटर. एका किलोमीटरचं मीटर एवढं लक्षात ठेवा, 1,00,000 सेंटीमीटर झालं. जर 1 किलोमीटर बरोबर 1,00,000 सेंटीमीटर, तर 0.02 किलोमीटर बरोबर 0 तिरकस गुणाकार 0.2 गुणिले 1,00,000 भागिले डोक्यावरची संख्या 1, म्हणून 0.02 किलोमीटर बरोबर किती येणार आहे? ते 2000. 0.02 किलोमीटरचे 2000 सेंटीमीटर. एका किलोमीटरचं 1,00,000 सेंटीमीटर लक्षात ठेवा. मिलीमीटरचं मायक्रॉन, मायक्रॉनची खूण ही आहे. जर 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रॉन, तर 5 मिलीमीटर बरोबर 5 गुणिले 1000 तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या 1, म्हणून 5 मिलीमीटर बरोबर 5000 मायक्रॉन. 5000 मायक्रॉन. आता मायक्रॉनचं मिलीमीटर उलट ह्याच्या, मायक्रॉनचं मिलीमीटर, एका मायक्रॉनचे 0.001 मिलीमीटर. हे जर पाठांतर नाही झालं, आठवलं नाही वेळेला, तर हे उलट लिहा, मायक्रॉनचं मिलीमीटर. का तर विचारलंय तसं मायक्रॉनचं मिलीमीटर. पण हे लक्षात ठेवा, 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रॉन. मायक्रॉन हे कमी सूक्ष्म आणि मिलीमीटर मोठं. मग एका मिलीमीटरचं मायक्रॉन किती? 1000. उलट मांडा हे, किंवा हे पाठांतर करा. 1 मायक्रॉन बरोबर 0.001 मिलीमीटर, तर 3 मायक्रॉन बरोबर 3 गुणिले 0.001 डोक्यावरची संख्या 1, म्हणून 3 मायक्रॉन बरोबर 0.003 मिलीमीटर. 3 1 3 0 3 मायक्रॉनचं 0.3 मिलीमीटर. घ्या पटकन. उदाहरण क्रमांक 11. हे झालं आपलं लांबी मापनवरचं. पुढचं वस्तुमान मापनवरचे काय गणित घेऊया. 11 पर्यंत आलोय.
वस्तुमान अथवा वजन. उदाहरण क्रमांक 12. वस्तुमान अथवा वजन मापन. पहिलं लांबी मापनवर 11 उदाहरणं बघितली. उदाहरणं किती घेतली, कितीतरी उदाहरणं होतील, हजारो उदाहरणं होतील. तुम्हाला आता पद्धत सांगितली. जसं विचारलंय तसं मांडणं महत्वाचं. रूपांतर, जसा प्रश्न विचारलाय तसं रूपांतर मांडणं महत्वाचं. तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या महत्वाची. पाठांतर नसलं तर उलट मांडा, परंतु तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या. तर त्या पद्धतीनं चार्ट वगैरे पाठांतर असलं तर हे फार सोपं आहे. उदाहरण क्रमांक 12 घ्या. तिन्ही ह्याच्यामध्ये प्रश्न मांडलेले. 5 पाऊंडाचे किलोग्राम. पाऊंड असं इंग्लिशमध्ये मांडतात, शॉर्टमध्ये असं मांडतात. मागाशी सांगितलं पाऊंडाला LBS म्हणायचं. सरळ पाऊंडाचं हे लक्षात ठेवा. 5 LBS इंटू किलोग्राम, पाऊंड इंटू किलोग्राम. पाऊंडाचं किलोग्राम मध्ये जर 1 पाऊंड बरोबर 0.453 किलोग्राम. किती? 0.453. तर 5 पाऊंड बरोबर तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या 1 म्हणून 5 पाऊंड बरोबर किती येते? 2.265. पाच पाऊंड बरोबर 2.265 किलोग्राम. 15 किलोग्रामचं पाऊंडामध्ये. आता हे पाऊंडच समजा तुम्ही. जर पाऊंडाचं किलोग्राम विचारलं होतं, आता किलोग्रामचं पाऊंडात, ते पण रूपांतर आपल्याकडे आहे. जर 1 किलोग्राम, पण अशीच मांडणी करा किलोग्रामचं पाऊंडात. पाऊंडाचं किलोग्राम 1 पाऊंड बरोबर 0.453 किलोग्राम. तर 1 किलोग्राम बरोबर 2.205 पाऊंड. 2.205 पाऊंड. तर 15 किलोग्राम बरोबर 15 गुणिले 2.205 भागिले 1 म्हणून 15 किलोग्राम बरोबर 15 गुणिले 2.205 33.075 पाऊंड.
33.075 पौंड. हे किलोग्रॅमचं पौंड झालं आणि हे पौंडाचं किलोग्रॅम. पौंडाचं किलोग्रॅम विचारले तशीच मांडणी करा, किलोग्रॅमचं पौंड विचारले तशीच मांडणी करा. आऊसचं ग्रॅम करायचे. आऊस हे ब्रिटिश काळी आऊस मध्ये मोजायचे वजन. तर आऊसचं ग्रॅम मध्ये रूपांतर काय आहे? जर 1 आऊस बरोबर किती ग्रॅम आहे? 1 अंश नाही, 16 अंश बरोबर. 16 अंश बरोबर 16 अंश बरोबर हे रूपांतर आहे 453.6 ग्रॅम. सोळा अंश बरोबर 453.6 ग्रॅम. तर 16 अंश बरोबर 453.6 ग्रॅम. हे लक्षात ठेवा. मग हे 453.6 ग्रॅम असलं तर किलोग्रॅम किती असेल? ग्रॅमचं किलोग्रॅम असेल 16 अंश. हे लक्षात ठेवा. 453.6 ग्रॅम आहे 16 अंश बरोबर. पण 16 अंशाचे किलोग्रॅम किती होतील? ग्रॅमचं किलोग्रॅम करायला 1000 भागायचं. 1000 भागलं तर किती होणार आहे? 0.4536. हे लक्षात ठेवा. 0.4536. ह्याला जर 1000 भागलं तर ग्रॅमचं किलोग्रॅम होईल. मग ते किती होईल? 0.4536 किलोग्रॅम 16 अंशाचे. आता आपल्याला 16 अंश बरोबर एवढं ग्रॅम मिळालं तर किती दिलंय? 25 अंश. पंचवीस गुणिले 453.6 भागिले डोक्यावरची संख्या 1 सोडू नका कधीच असली तरी. म्हणून 25 अंश बरोबर 708.75 ग्रॅम. 708.75 ग्रॅम. 708.75 ग्रॅम घ्या.
12 मेट्रिक टनाचं किलोग्रॅम, एका मेट्रिक टनाचे 1000 किलोग्रॅम. जर 1 मेट्रिक टन बरोबर 1000 किलोग्रॅम, तर 12 मेट्रिक टन बरोबर 12 गुणिले 1000 भागिले डोक्यावरची संख्या 1, म्हणून 12 मेट्रिक टन बरोबर 12,000 किलोग्रॅम. एका मेट्रिक टनाचे 1000 किलोग्रॅम, एका ब्रिटिश टनाचे 1016 किलोग्रॅम. जर 1 ब्रिटिश टन बरोबर 1016 किलोग्रॅम, तर 5 ब्रिटिश टन बरोबर 5 गुणिले 1016 त्याला भागिले 1, म्हणून 5 ब्रिटिश टन बरोबर 5 सक्क 30 3, 5 सक्क 30 3, 5 एके 5 आणि 3 8, 5 0 0, 5 एके 5, 5 ब्रिटिश टन बरोबर 5080 किलोग्रॅम. हे दोन्ही लक्षात ठेवा. एका मेट्रिक टनाचे 1000 किलोग्रॅम, एका ब्रिटिश टनाचे 1016 किलोग्रॅम. एका ग्रॅमचं मिलीग्रॅम, जर 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम, तर किती विचारले? 25.5 ग्रॅम बरोबर 25.5 गुणिले 1000 भागिले 1 बरोबर, म्हणून 25.5 ग्रॅम बरोबर 1000 केलं तर 3 0, 25,500. कशामध्ये रूपांतर आलं? मिलीग्रॅम, ग्रॅमचं मिलीग्रॅम. उदाहरण क्रमांक 19 घ्या पटकन. $25,500. मगाशी ग्रॅमचं मिलीग्रॅम मध्ये विचारलं होतं, आता सेंटीग्रॅम मध्ये. एका ग्रॅमचे 1000 मिलीग्रॅम, एका ग्रॅमचे 1000 मिलीग्रॅम, एका ग्रॅमचे 100 सेंटीग्रॅम.
तर 3 ग्रॅम बरोबर 3 गुणिले 100 तिरकस गुणाकार भागिले डोक्यावरची संख्या, म्हणून 3 ग्रॅम बरोबर 300 सेंटीग्रॅम. पाच क्विंटलचे किलोग्राम, 5 क्विंटलचे किलोग्राम, एका क्विंटलचे 100 किलोग्राम. हे बघा, डोक्यावरची संख्या मी कुठंच सोडत नाही, एक मांडायचीच, ती सवयच पाहिजे, कारण इथं संख्या असू शकते. तुम्हाला उदाहरणे घेतले. 5 क्विंटल बरोबर 500 किलोग्रॅम आलं. उदाहरण क्रमांक 22. पाच किलोग्राम इंटू ग्रॅम. ग्रॅमचे मिलीग्रॅम किती? एका ग्रॅमचे मिलीग्रॅम, एका ग्रॅमचे मिलीग्रॅम 1000. एका ग्रॅमचे सेंटीग्रॅम 100. एका किलोग्रॅमचं ग्रॅम 1000. जर 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, तर 5 किलोग्रॅम बरोबर 5 गुणिले 1000, म्हणून 5 किलोग्रॅम बरोबर 5000 ग्रॅम. ग्रॅम घ्या पटकन. हे वस्तुमान अथवा वजन मापन चाललं होतं आपलं. आता आपण काल मापन बघू. पहिलं हे घ्या.